नमस्कार. जय महाराष्ट्रच्या न्यूजरूममध्ये आपलं स्वागत. आज आपल्याबरोबर न्यूजरूममध्ये आहेत शिवसेनेचे वरिष्ठ नेते अनिल परब, जे महापौर म्हणूनही ज्यांनी बराच काळ माफ करा शिवसेनेच्या प्रमुख पदांपैकी एक पद जे आहे ते सातत्यानं सांभाळत आले आणि महापालिकेमध्ये ज्या स्वरूपाचे आरोप मुख्यतः होत आहेत, ऑडिट होत नाही, महापालिकेतल्या अनेक इंटरनल जो खर्च आहे त्या संदर्भात एकीकडे कॅग राज्य सरकारचंही ऑडिट करतं, मात्र या ठिकाणी BMC सारखी संस्था जिचं एक बलाढ्य असं बजेट आहे त्याचं ऑडिट होत नाही, याचं उत्तर मुख्यतः त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. काल मुख्यमंत्र्यांनी थेटपणे शिवसेनेवर आरोप केला, जो खर्च होतो त्याचं ऑडिट होत नाही, इंटरनलही होत नाही आणि थर्ड पार्टी ऑडिटही होत नाही. तर काय कारण आहे या मागची, का नाही ऑडिट होत? मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू घसरते. एवढी मोठी महानगरपालिका आहे, ऑडिट केल्याशिवाय राहू शकते का? आणि त्यांनी तुम्ही वेबसाईटवर जा, वेबसाईटवरती ऑडिट झालं आहे की नाही ते तपासून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ऑडिट करणं हा प्रशासकीय कामाचा एक भाग आहे आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त हे त्याला जबाबदार असतात. आयुक्त हे नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतात, ज्या नगरविकास खात्याचा प्रमुख मुख्यमंत्री आहेत. स्वतःच्या खात्यावर ते आरोप करतायत, ज्या खात्याचे ते प्रमुख आहेत. आणि त्यामुळे आमचं तर आव्हान आहे की या खात्याच्या प्रमुखांची चौकशी व्हावी, ज्या गोष्टीला ते जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांनी करावी आयुक्तांची चौकशी की का ऑडिट केलं नाही. परंतु जे सर्वसामान्य लोकांना कळतं की एवढी मोठी महानगरपालिका आहे, ऑडिटशिवाय राहू शकते का? मुंबई महानगरपालिका ही अशी महानगरपालिका आहे ज्याला डबल ऑडिट आहे. ओके, तुम्ही चेक करा, वेबसाईटवर ऑडिट आहे. हा जो काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, ही सॅप प्रणाली ज्या वेळेला आली, हाताने लिहिलेलं बजेट ज्या वेळेला अपलोड करायचं होतं, त्या अपलोडिंगमध्ये काही दिवस गेलेले आहेत. त्याच्यामुळे ऑडिट झालेलं नाही हा आरोप 100% चुकीचा आरोप आहे. आणि अशी ऑडिट न करता एवढी मोठी 36,000 कोटीची महानगरपालिका ही ऑडिट न झाल्याशिवाय राहू शकते का? पण हे केवळ आकसापोटी आणि कधीचे आरोप करतायत? 2007 ते 2011 का 12? मग आज तुम्हाला आठवलं 5 वर्षांनी? जर त्यावेळेला जर ऑडिट झालं नव्हतं तर तुमचे त्यावेळेचे सभागृहातले नेते काय करत होते? त्यावेळेला तुम्ही कोणीही काही बोललात नाही, आमच्या मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगली. आणि आज तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती केवळ वेगळे लढताय म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करताय. नाही, पण डबल ऑडिट होतं म्हणजे कशा स्वरूपात होतं? नाही, काही जे निकष आहेत, या निकष म्हणजे त्याची जी सिस्टीम ठरलेली आहे त्याच्यामध्ये 2 ठिकाणी ऑडिटच्या सिस्टीम ज्या अथॉरिटीज लावलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे डबल ऑडिट सिस्टीममध्ये हा प्रकार आहे. तपासून घ्यावा मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्र्यांसारखा एवढा हुशार माणूस, एवढ्या कमी वयात ज्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं, जे स्वतः महापौर होते, त्यांनी अशा प्रकारचे आरोप करावेत हे हास्यास्पद आहे. पण मुख्यतः जे आरोप होत आहेत त्यामुळे थेटपणे महानगरपालिकेतले जे कॉन्ट्रॅक्टिंग सिस्टीम आहे ती मातोश्रीशी जोडली गेलेली आहे आणि एक माफियांशी मातोश्रीचा संबंध आहे असा जो आरोप केला जातोय, त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? बघा, यावेळेला भारतीय जनता पक्षाला स्वतंत्रपणे लढायचं आहे. त्यांना असं वाटतं की त्यांची सत्ता येऊ शकते, पण सत्ता येण्यासाठी शिवसेनेला बदनाम केलं तर सत्ता येऊ शकते या भ्रमात ते आहेत. आणि म्हणून शिवसेनेवरती जर आरोप केले नाहीत, खोटे नाटे आरोप करून मतदारांची दिशाभूल जर केली नाही तर कोण लोक मत देणार नाहीत असं त्यांना वाटतं. आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप ते करतायत. माझं अतिशय स्पष्ट त्यांना आव्हान आहे. गेल्या 20 वर्षात ते शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी आहेत. महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये सगळे प्रस्ताव येतात, प्रस्ताव आणण्याचं काम प्रशासन करतं. ह्या प्रस्तावावरती महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये चर्चा होते. या चर्चेत त्यांचे सभासद देखील हजर असतात. गेल्या 20 वर्षातले प्रस्ताव काढा. जर त्यांना असं वाटतं की महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, त्यांचे कोण कॉन्ट्रॅक्टर दोषी आहेत, त्याच्यामध्ये महानगरपालिकेत शिवसेना भ्रष्टाचाराला दोषी आहेत, तर गेले कित्येक वर्ष त्यांचे सदस्य आशिष शेलार हे गटनेते होते महानगरपालिकेतले. आशिष शेलार हे इम्प्रूव्हमेंट कमिटीचे चेअरमॅन होते. मग त्यावेळेला त्यांची तोंड शिवली होती का? त्यांनी कुठल्याही असा भ्रष्टाचाराचा आरोप त्यावेळेला का नाही केला?
स्टँडिंग कमिटी जो प्रॉपर प्लॅटफॉर्म आहे, जिथे हे आरोप करणं गरजेचं आहे, जिथे आपलं मत सांगणं गरजेचं आहे, जिथे आक्षेप घेणं गरजेचं आहे, तिकडे न घेता केवळ ह्या वर्षभरामध्ये ज्यावेळेला निवडणूक वेगळी लढायची ठरली त्यावेळेपासून हे आरोप सुरू झाले. ह्या आरोपामध्ये आम्ही महापौरांनी पत्र दिलं की हे आरोप करत असतील तर ह्यांची चौकशी होऊ देत, रोड कॉन्ट्रॅक्टर्सची असेल, नाली सफाईची असेल, याची चौकशी करा असं आयुक्तांना पत्र दिलं. SIT नेमली. कुठे आहेत या SITचे रिपोर्ट्स? या SITमध्ये शिवसेनेचा हा नेता हा भ्रष्टाचाराला जबाबदार आहे असा कुठला रिपोर्ट आहे का? यांचे 14 मंत्री 13 मंत्री कलंकित आहेत, ज्यांच्यावरती थेट आरोप झालेले आहेत. असा कुठला आरोप शिवसेनेच्या नेत्यावर झाला आहे का? कॉन्ट्रॅक्टर दोषी असतील तर कॉन्ट्रॅक्टरना अरेस्ट झालेली आहे, याच्यामध्ये अधिकारी दोषी असतील, इंजिनियर्स दोषी असतील तर इंजिनियरला. हे प्रशासकीय भाग आहे आणि ह्या प्रशासनातला जो कोण दोषी ठरत असेल तर त्या खात्याचा प्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. या सगळ्यामध्ये एक मुद्दा सारखा उपस्थित केला जातो की शिवसेनेला म्हणजे महापालिकेला बजेट आहे जवळपास 30-35 हजार कोटीचं. 5 वर्षाचं म्हटलं की ते काही 1.5 लाख कोटीपर्यंतचा तो सगळा तुमच्याकडे पैसा असतो. अशा वेळी आज सुद्धा शिवसेनेच्या ज्या जाहिराती आम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती बघतोय की आशियातलं सगळ्यात मोठं जलशुद्धीकरण प्रकल्प मुंबईत आहे, आम्ही उर्दू, इंग्लिश, गुजराती मीडियममधल्या शाळा देतो. आता या शाळा आधी पण होत्या, आता सुद्धा आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्प होता, धरण आहे, त्याचं पाणी. 35,000 कोटीचं बजेट असणाऱ्या महापालिकेने जी विकास कामं असायला पाहिजेत त्या तुलनेत तुम्ही कमी पडताय असा भाजपचा दावा आहे. भाजपचा आणि याला कारण म्हणजे आणि त्याला त्यांचं हेही म्हणणं असतं की स्थायी समितीची चावी तुमच्याकडे असल्यामुळे तिजोरीच तुमच्याकडे होती. मला वाटतं मुख्यमंत्री स्वतः महापौर होते नागपूर महानगरपालिकेचे. नागपूर महानगरपालिकेच्या दुर्दैवी बाबतीत मी नंतर बोलतो. परंतु पूर्ण प्रशासकीय खर्च किती आहे, विकास कामासाठी किती पैसे येतात, त्यातून विकास किती करायचा असतो, याचं सगळं गणित मुख्यमंत्र्यांना देखील माहिती आहे, आम्हाला देखील माहिती आहे. जास्तीत जास्त मुंबईची आज जी काही लोकसंख्या आहे, आज मुंबईचं तुम्ही साधारण ढोबळमानाने जर बघितली 462 किलोमीटरच्या अखत्यारीत मुंबईची जी काही परिस्थिती आहे, मुंबई ही अशी व्हर्टिकल जाते आहे, मुंबईला बाहेर कुठे वाढण्याचा स्कोप नाही. आणि म्हणून असलेल्या पैशामध्ये बेस्ट सेवा काय देऊ शकतो याचा नेहमी आम्ही विचार केलेला आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचं काम हे मुंबई महानगरपालिकेत असेल, मग पाण्याचा प्रश्न असेल, कारण उपलब्ध असलेल्या ज्या काय तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, या रिसोर्सेसमधनं मुंबईच्या शेवटच्या माणसाला ज्या मूलभूत नागरी सेवा देण्याचं काम आम्ही करतोय, गेले कित्येक वर्ष करतोय, पुढे देखील करत राहणारच. मुख्यमंत्र्यांचे जे काही आरोप आहेत, मुख्यमंत्री जे आज आरोप करता आहेत, हे केवळ निवडणुका सामोरे ठेवून करतायत. आमची ओपन डिबेटला तयारी आहे ना. मुख्यमंत्र्यांनी यावं, आमच्याकडनं कोणी प्रतिनिधी येईल आणि रुपया येतो कसा आणि रुपया जातो कसा हा देखील बघावा त्यांनी. स्वतः उद्धव साहेबांनी स्वतः हे म्हटलेले की मी खुल्लम खुला हे करायला डिबेट करायला तयार आहे. म्हणजे खरंच 1-to-1 डिबेट तुमची अपेक्षा आहे की म्हणजे मुख्यमंत्री एका ठिकाणी बसतील आणि उद्धव ठाकरे अशा चर्चेला तुम्ही तयार आहात? आम्ही कधीही तयार आहोत. हे आव्हान आम्ही आज नाही देतोय, पहिल्या दिवसापासून देतोय. याचं कारण असं आहे की आम्ही जी लाईन वापरलेली आहे की आम्ही कामाच्या जोरावरती आम्ही मतं मागतोय आणि ह्या आत्मविश्वासानेच आम्ही लोकांच्या समोर जातो. नाही, पण आतापर्यंत इतकी वर्ष 25 वर्ष सलग सेनेच्या हातात सत्ता आहे मुंबई महानगरपालिकेतल्या. मुंबईतल्या झोपड्या कमी होत नाही, मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे कमी होत नाही, मुंबईचं फुटपाथ आहे ते सातत्यानं कमी होतात कारण तिथं तो फेरीवाला बसतो. अशा स्वरूपामध्ये जर मुंबईतला मराठी माणूस, सर्वसामान्य नागरिक जर शिवसेनेला मतं देत असेल तर शिवसेनेने दिलं तर काय दिलं मुंबईकरांना? मी याच्या बाबतीत सविस्तर बोलतो. मुंबईकरांनी काय दिलं तुम्हाला सांगतो. मुंबईमध्ये शिवसेना त्रिसूत्रीवर चालते. मुंबईमध्ये शिवसेनेवरती विश्वास आहे, शिवसेना विकास आहे आणि शिवसेना सुरक्षा आहे. या 3 गोष्टी शिवसेनेकडे आहेत आणि म्हणून सातत्याने लोक शिवसेनेला मतदान करतात. जो काय विकासाचा भाग आहे याच्यावर तर मी बोललोच की विकास आम्हाला जे काही पैसे उपलब्ध आहेत याच्यातनं जे काही बेस्ट देऊ शकतो. परंतु मुंबईतील जनतेला आज शिवसेनेबद्दल विश्वास आहे की माझ्या अडीअडचणीच्या वेळेला जर कोण उभा राहू शकतो तर शिवसैनिक उभा राहू शकतो. आज एखाद्या रस्त्यावरनं एखादी महिला जात असेल रात्री अपरात्री आणि त्या रस्त्यावरती शिवसेनेची शाखा असेल, पोलीस स्टेशन नसेल तरी चालेल,
पण शिवसेनेची शाखा असणं गरजेचं आहे. तिला माहिती आहे की या रस्त्यावरती मला कोणी त्रास देऊ शकत नाही. अनिलजी, हाच जो मुद्दा हा आहे विश्वास आहे. सुरक्षेचा, याच अनुषंगाने आपण चर्चा करू. मात्र त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक नंतर मुख्यतः शिवसैनिक महिलांना किंवा अडल्या नडणाऱ्याला मदत करतात, सुरक्षा देतात, हा मुद्दा जर पटवण्याचा प्रयत्न शिवसेना करत असतील तर पोलीस काय करतात, हाही तर प्रश्न आहे, तोही विचारू. मात्र त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. बघत रहा न्यूजरूम. न्यूजरूममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे नेते अनिल परब. परब साहेब, जसं आपण बोलत होतो, मुख्यतः शिवसैनिक म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला सुरक्षितता, पोलीस असो नसो. पण मग मुंबईतले पोलीस काय करतात ना, 55,000 पोलीस कर्मचारी जर हे आता नियुक्त गृह असतील. खात्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. मला वाटतं हा प्रश्न त्यांना जास्त विचारणं सोयीचं राहील. बाळासाहेबांनी जी काय आम्हाला शिकवण दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही शिवसैनिक वागतो. आज ह्या मुंबईमध्ये 92-93ची दंगल असेल, किंबहुना 1966 पासून आत्ता जर तुम्ही पाठीमागचा इतिहासच बघायचा म्हटला, 1966 पासून रुग्णवाहिका सेवा शिवसेना मुंबईत देते. हजारो रुग्णवाहिका महाराष्ट्रात शिवसेनेच्या धावत आहेत. दररोज दिवसाला 2 पेशंट जरी आम्ही सेवा देऊ शकलो तर 1966 पासून तुम्ही विचार करा की आम्ही किती रुग्णांना सेवा दिली. या काय निवडणुका बघून दिली? शिवसेनेची लाखो रक्तदान शिबिरं झालेली आहेत. लाखो करोडो बाटल्या आम्ही रक्त दिलेलं आहे. हे काय आम्ही निवडणुका बघून दिला? 365 दिवस काम करणारा पक्ष कुठला आहे मला दाखवा. कुठल्याही बीजेपीच्या कार्यकर्त्याने 365 दिवस कधी काम केलं? ते आरोप पण करतात ना, ते खंडणी पण मागतात म्हणून शिवसेनेने. निवडणुकीच्या तोंडावर जो पक्ष उघडतो आणि ज्याचं दुकान बंद होतं हा पक्ष शिवसेना नाही. खंडणीचे आरोप कोणी केले? त्यांनी मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या तोंडावर केले. खंडणी मागतात. निवडणुकीच्या यादी जी तोंडावर आहे केले. त्यांनी यादी काय 20-23 लोकांची नावं घेऊन त्यांनी सांगितलं की शिवसेनेत कोण तेच मी म्हटलं, जर आज आम्ही यादी जाहीर केली, मुख्यमंत्र्यांनी गेल्या किती दिवसात गुंडांना घेतले, या गुंडांवरती कसले आरोप आहेत? ते का बीजेपीत गेले म्हणून पवित्र झाले? पण परब साहेब, त्यांनी 63 जणांची यादी दिली तुमच्याकडे. 63 जणांची यादी, त्यांच्यावरचे आरोप बघा ना. आज माझ्यावरती बरेचसे गुन्हे दाखल आहेत. मला एकही गुन्ह्याची लाज वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, माझ्यावर जेवढे गुन्हे दाखल आहेत हे लोकांसाठी केलेल्या आंदोलनाचे गुन्हे आहेत. मी देखील एका चांगल्या घरातला मुलगा आहे. माझ्यावर देखील बऱ्याचशा पोलीस केसेस आहेत. पण माझ्यावरची एकही पोलीस केस ही खंडणीची नाही, एकही पोलीस केस ही महिलेला छेडल्याची नाही, बलात्कार केल्याची नाही, चोरीची नाही, दरोड्याची नाही, खुनाची नाही. माझ्यावरती ज्या केसेस आहेत या आंदोलनाच्या केसेस आहेत. म्हणून तुम्ही काय मला गुन्हेगार समजणार? पण परब सर आणि आमच्यावरती ज्या केसेस ज्या दाखल होत्या या IPC खालीच होतात. ज्या दुसऱ्या गुन्हेगारांवरती ज्या होतात त्याच आमच्यावरती होतात. म्हणून माझ्यावरची जे गुन्हे दाखल आहेत, तुम्ही मला काय गुन्हेगाराच्या व्याख्यात बसवणार? जर लोकांसाठी जी काही आंदोलनं केलेली आहे त्याच्यासाठी रस्त्यावरती गाड्या अडवल्या असतील, काही ठिकाणी गाड्या फुटल्या असतील, काही ठिकाणी आंदोलनं उग्र स्वरूपात झालेली असतील, म्हणून तुम्ही काय मला गुन्हेगार ठरवणार? ज्या लोकांसाठी ही आंदोलनं केलेली आहेत अशी जर तुम्ही यादी देऊ, उद्या माझं पण नाव देतील त्याच्यामध्ये. परंतु आज मुख्यमंत्र्यांनी जे घेतलेले आहेत लोक, यांच्यावरती चोरीचे गुन्हे आहेत, यांच्यावरती खंडणीचे गुन्हे आहेत, यांच्यावरती खुनाचे गुन्हे आहेत, त्यांची यादी आम्ही देतो. मग अशा स्वरूपाचे अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जो संरक्षण देतो तो दोषी आहे. पण मयूर शिंदे हा शिवसेनेचा होता ना. जेव्हा शिवसेनेमध्ये असतो तेव्हा तो शिवसैनिक असतो आणि भाजपमध्ये जातो तेव्हा गुंड होतो. असं कसं बरं? नाही, मग भाजप तो जर गुन्हेगार होता ना, मग भाजपने घेतला कशाला? पण ते शिवसेनेमध्ये मग गुंडांना कसा पाठिंबा नाही, दिला माझं जातो? साधं म्हणणं आहे, जर तो शिवसेनेमध्ये गुंड म्हणून होता तर भाजपला माहित नव्हतं घेताना? भाजपमध्ये गेल्यावर तो गुंड होतो आणि शिवसेनेमध्ये पण असतो आम्ही असं शिवसैनिक. कधीच म्हटलेलं नाहीये. आम्ही असं कधीच म्हटलेलं नाही. आज ते असं म्हणतात की शिवसेनेकडे गुंड आहेत म्हणून. मग शिवसेनेचे नेते जेव्हा मयूर शिंदेचा प्रवेश होतो तेव्हा बोलतात की गुंड घेतले भाजपने, आणि जेव्हा शिवसेनेमध्ये असतं तेव्हा काय भाजप असतं? स्वतःला नैतिकतेचा जो काय डंका पिटते की आम्ही नैतिकतेच्या आधारावरती बोलतो, त्यांच्या नैतिकतेचा बुरखा फाडण्यासाठी हे सांगावंच लागतं ना. जर आमच्याकडे एखादा गुंड आहे आणि तो भाजप घेते, मग भाजपकडे नैतिकता कुठली राहिली? अनिलजी, मुख्यमंत्र्यांनी सभेमध्ये आरोप केला होता की शिववाडाची गाडी जी होती त्याचं तुम्ही 70,000 डिपॉझिट पर गाडी घेतलं होतं, त्याचं काय झालं? मुख्यमंत्र्यांनी जो काय आरोप केला आहे, मला असं वाटत नाही की कुठल्याही माणसाकडून 70,000 रुपये डिपॉझिट घेतलेली आहेत. आणि जे काय
त्याच्या शिववडाच्या काही ज्या टर्म्स कंडिशन्स असतील त्या अतिशय ओपन आहेत, त्याच्यात काही चोरी केलेली नाही आहे. जर त्याच्याकडनं कुठल्या प्रकारचं डिपॉझिट घेतलं असेल, मला वैयक्तिक तर माहीत नाही घेतलं की नाही, पण 70,000 तर नक्कीच नसेल घेतलं, पण गाडीचा खर्च वगैरे हा जो काय असेल विषय, तर त्याचा तो छापील फॉर्म येतो आणि तो ज्याला मंजूर असतो त्याला शिव वडापावची गाडीसाठी आम्ही त्याला मदत करतो. त्या फॉर्मवरती तो वाचूनच सही करतो. त्याच्यामुळे काही काय खंडणी मागण्याचा प्रकार नाही आहे हा. सर, शिवसेनेचा कामाचा ओघ प्रचंड आहे. विकासाचा अजेंडा हा शिवसेनेचा आहे. शिवसेना म्हणजे सुरक्षितता, असं जसं तुम्ही काही क्षणापूर्वीच सांगितलं. मात्र असं सर्व काही असताना, एवढ्या वर्षांपासून शिवसेना लोकांसाठी कार्यरत असताना बहुमत का मिळत नाही? कसं आहे, मुंबईमध्ये बहुभाषिक लोक आहेत आणि ज्या वेळेला बहुभाषिक मतदान करतात त्यावेळेला कदाचित वेगवेगळ्या जमाती जातीची मतं ही वेगवेगळ्या पक्षाकडे विभागली जातात. आम्ही काम करताना कधीच बघत नाही की हा कुठल्या भाषेचा आहे, कुठल्या प्रांताचा आहे. आम्ही काम करताना हा विचार करतो की हा मुंबईचा आहे ना, याला मुंबईच्या लोकांना, आता आमच्याकडे जे आम्ही ज्या वेळेला येतो, एखाद्या माणसाने रक्त मागितलं, आम्ही कधीच त्याला विचारत नाही की तुझी जात कुठली आहे, तुझा धर्म कुठला आहे. आज आमच्या एका शिवसैनिकाने 3 मुलींचा जीव वाचवला बुडताना. ह्या मुली मुस्लिम धर्मीय होत्या. त्याने ज्या वेळेला पाण्यात उडी मारली आणि उडी मारून ज्या वेळेला त्याने त्या मुलींना बाहेर काढलं, त्याला हे माहीत नव्हतं की त्या मुस्लिम मुली आहेत किंवा आपण मुस्लिम मुलींना, म्हणजे जात धर्म हे शिवसेना कधीही बघत नाही. सर, तुम्ही परंतु म्हणता जात धर्म मतदान बघत नाही. करताना लोक कदाचित जात धर्म बघतात आणि बहुमत त्याच्यामुळे मिळत. सर, तुम्ही म्हणता की जात धर्म शिवसेना कधीही पाहत नाही. तुम्ही जो काम करता, जसा आता तुम्ही आता उल्लेख केलेला होता, तर पण मग भाषणांमध्ये प्रत्येक वेळेला किंवा शिवसेनेचे नेते पत्रकार परिषदेला सामोरे जात असताना मराठीचा मुद्दा, मराठी माणसाचा मुद्दा, मराठी माणसासाठीची मुंबई, हाच मुद्दा काय तो म्हणतो ना. हो ना, काम करताना आम्ही शिवसेना हा मराठी माणसाचाच पक्ष आहे, मराठी माणसाच्याच हितासाठी जन्माला आला. त्याच्यामुळे अमराठी माणसामध्ये नाही. कुठेतरी असुरक्षिततेची भावना बिलकुल निर्माण होते नाही. असं नाही का वाटत? असं बिलकुल वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की मराठी नसला, मी जसं आता तुम्हाला उदाहरण दिली, काम करताना आम्ही जातीभेद बघतच नाही. आज तुम्ही माझ्या शाखेत या, किती अमराठी लोक तिकडे येतात आणि शिवसेनेच्या शाखेमधनं काम करून घेतात. अशा मी तुम्हाला, जर तुम्ही माझ्याबरोबर आला तर तुम्हाला असंख्य शाखा दाखवून देईन की मग जिकडे त्याचं अमराठी. परिवर्तन मतांमध्ये का होताना दिसत नाही सर? हा प्रश्न त्यांचा आहे ना, कोणाला मत द्यायचं ते. माझा काम करताना माझ्या मनात कुठलाही जातीभेद नाही आहे. मतदान करणाऱ्या माणसाच्या मनात काय चाललंय हे मी सांगू शकत नाही ना. बरं, परब जी आत्ता 2014च्या राज्यातल्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर आत्ता एक आरोप शिवसेनेवर सतत असं बोललं जात आहे की शिवसेना सत्तेत आली नाहीतर आमदार फुटले असते. आत्ता शिवसेना काय डोळ्यासमोर ठेवून आपली रणनीती आखते? कदाचित आपल्याकडचे शिवसैनिक फुटू शकतात. हे जे फुटणं, हे जे तुम्हाला आत्ता मागो वैद्यांनी पण तेच म्हटलंय, शिवसेना नाही तर फुटून निघेल, याची खरंच तुम्हाला तेवढी भीती वाटते का? पहिली अपप्रचार आहे. शिवसेनेतला कुठलाही आमदार फुटणार नाही, हा जाणून बुजून अपप्रचार करतायत. ही कदाचित सरकारला वाटलेली भीती आहे आणि त्याच्यामुळे हे पण अपप्रचाराचं ही काम चालू आहे. सरकारला वाटलेली भीती आहे की शिवसैनिकांमधली भीती आहे? आणि शिवसैनिकाला भीती बाळगण्याचं काही कारणच नाही. सर, मग शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची यादी का नाही जाहीर करण्यात आली? प्रोसेस असतो, तर प्रोसेस प्रमाणे होतं. पण मग प्रत्येक शिवसैनिकांमध्ये पक्षाचा हा नाराजी प्रोसेस सुद्धा आहे. पण शिवसैनिकांमध्ये तेवढीच नाराजी दिसून आलेली होती. नाही, शिवसेनेमध्ये कुठे नाराजी आहे? आज मला वाटतं फक्त 9 काय 10 बंडखोर 227 मध्ये आज हातावर बोटावर मोजणे इतके बंडखोर राहिलेले आहेत. जे राजीनामे खिशामध्ये घेऊन आपले आमदार गेले होते मुख्यमंत्र्यांना भेटायला, ते राजीनामे अजूनही खिशातच आहेत का? नाही, याच्या बाबतीतला जो काही निर्णय आहे ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजीच घेतील. अगदी ज्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहेत आणि बगल देण्याचा प्रयत्न अनिल परब करताय अनेक प्रश्नांना, कारण तुम्ही थेटपणे म्हटलं की हे सरकार जे आहे त्याला नोटिसीवर आहे हे सरकार. तर मुळात हे सरकार किती दिवस राहणार याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. आपण त्या बाबतीत तुमच्याशी चर्चा करूयात, पण त्या अगोदर घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकनंतर जाणून घेण्याचा प्रयत्न करू की मुख्यतः शिवसेना या सरकारमध्ये आहे राज्यातल्या, तर किती दिवसासाठी आहे आणि मुख्यतः अर्थसंकल्पीय अधिवेशन आपल्याला या सरकारचं पाहायला मिळणार का. मात्र त्या अगोदर एक छोटासा ब्रेक. बघत राहा न्यूजरूम. जय महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय तो शिवसेना नेते अनिल परब यांच्याबरोबर. अनिल परब, जी आपण चर्चा करत होतो ती सरकार अस्थिरतेबाबत. नोटिसीवर हे सरकार आहे.
मुळात आहे हे सरकार ते किती दिवस? अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तुम्ही असाल का? नाही, मी तर विधान परिषदेत आहे. नाही म्हणजे त्यामुळे अर्थसंकल्पीय माझी टर्म अधिवेशनाला- ज्या वेळेला नाही, संपणार नाही, आहे त्याच वेळेला नाही, नाही, संपणार मी आहे. असं म्हणतो म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तुम्ही सरकारचा पाठिंबा देणारे म्हणून याच्या युतीतले बाबतीमध्ये सदस्य असाल कसं का? आहे, या बाबतीतला सर्वस्वी निर्णय हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा आहे आणि त्यामुळे या बाबतीत कुठलाही निर्णय जो घ्यायचा आहे हा सर्वस्वी माननीय उद्धवजीच घेतील आणि ते जो काही निर्णय घेतील हा शिवसैनिकांना सगळ्यांना मान्य असेल. सर, ज्या वेळेला उद्धव ठाकरे म्हणतात की 25 वर्ष युतीमध्ये शिवसेना सडली, विधानसभा निवडणुकांच्या वेळेला हे लक्षात नाही आलं का? नंतर कारण युती करण्याचा निर्णय झालाच की, आणि आता पुन्हा निवडणुका आल्या त्यावेळेला पुन्हा विभक्त होऊन निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की 25 वर्ष युतीमध्ये सडली, याचा अर्थ काय होतो की आम्ही ज्या जागा त्यांना सोडल्या त्याच्यातल्या बऱ्याचशा जागा ह्या शिवसेनेच्या होत्या की ज्या ते शिवसेना फार फोफावलेली होती, चांगल्या पद्धतीने होती. परंतु ज्या वेळेला युतीमध्ये ह्या जागांचं वाटप ज्या वेळेला जातात आणि युतीमध्ये जातात आणि नंतर ज्या वेळेला शिवसेनेच्या ताकदीवरती ज्या वेळेला त्यांचे उमेदवार निवडून यायला लागले, साहजिक आहे तिकडच्या कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं आणि तिकडचा कार्यकर्ता एकदा डिमोरलाइज झाला की हळूहळू पक्ष तिकडे खाली यायला लागतो आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्याला असं वाटतं की आता माझं इकडे भवितव्यच होणार नाही आहे, त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवरती आपोआप परिणाम होतो ना. अशा महाराष्ट्रात कित्येक जागा आमच्या गेल्या की ज्या आम्ही चांगल्या आमची परिस्थिती असताना भारतीय जनता पक्षाला दिल्या आणि जिकडे हळूहळू शिवसेना साहजिक कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे शिवसेना फोफावू शकली नाही तिकडे, कारण शिवसेना तिकडे वाढली नाही. पण मग सर, शिवसेनेला स्वतःच्या ताकदीची एक कल्पना असून सुद्धा ही ऍडजस्टमेंट मग का केली गेली? नाही, ही युती जी झाली होती ती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब यांच्या विचारावर झाली होती आणि हिंदुत्वाच्या आधारावर झाली होती आणि तो हिंदुत्वाचा आधार आजही आम्ही कायम ठेवला होता की एक हिंदुत्वावरती ही युती झालेली आहे आणि म्हणून जिकडे ते काम करतायत तिकडे आपण त्यांना जागा सोडाव्यात. आज कित्येक राज्यामध्ये ज्या वेळेला आम्ही जातो त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा एखादा मंत्री तिकडे आम्हाला भेटतो त्यावेळेला तो सांगतो मैं तो शिवसेना में था. परबजी, परब साहेब, मला पारदर्शीपणाच्या मुद्द्यावर यायचं एकदा. मुख्यमंत्री एक अहवाल दाखवतात, त्या म्हणतात त्याच्यात असं म्हणतात की मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी नाही आहे. तर उद्धव ठाकरे म्हणतात की आमचा कारभार पारदर्शी आहे. मुख्यमंत्री नक्की अहवाल कोणाचा? त्यांच्या- दोघांसाठी दोन वेगळे अहवाल बनवलेत. मुख्यमंत्री त्यांच्या केंद्र मंत्र्याचा अपमान करतायत. अहवालाची कॉपी तुमच्याकडे देतो, तुम्हीच तपासून घ्या. हे सर्टिफिकेट काय आम्ही मागितलं नव्हतं पारदर्शकतेचं. पारदर्शकतेचा मुद्दा त्यांनी आणला की ही पारदर्शकता महानगरपालिकेत नाही आहे. केंद्र मंत्रालयाच्या पाहणी अहवालामध्ये ते आलं आणि त्यांनीच सर्टिफिकेट दिलं. हे सर्टिफिकेट आम्ही मागितलेलं नाही, त्यांचं केंद्रात सरकार आहे, त्या सरकारने दिलेला तो अहवाल आहे, आमचा नाही आहे. आणि म्हणून त्याच्यावरती केंद्र सरकारचं म्हणजे ते चिन्ह आहे अशोक स्तंभाचं, त्यांचा रिपोर्ट आहे. तो जर खोटा असेल तर त्यांनी सांगावं की हा रिपोर्ट खोटा आहे म्हणून. पण तुम्ही त्याचा अनालिसिसच चुकीचं करताय असं ते म्हणतात. अहो, अनालिसिस चुकीचं काय, त्याच्यामधली पानं आहेत त्याच्यावरती हे लिहिलेलं आहे. आता ते त्याच्यातली कुठली सबसेक्शन्स वाचतायत, कुठली आणखीन पोटकलमं वाचतायत आम्हाला माहित नाही. त्यांनी सांगावं हा अहवाल खोटा आहे. परबजी, भाजपची जी गुजराती मतं आहेत ती कमी करण्यासाठी तुम्ही हार्दिक पटेल यांची भेट घेऊन ती तुमची रणनीती होती का? हार्दिक पटेल का आमच्या प्रचाराला नाही आले, ते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी आज नाही सांगितलं. हे त्यांनी गेले कित्येक वर्ष ज्या वेळेला आंदोलन सुरू केलं तेव्हापासून ते सांगतायत की मला बाळासाहेबांच्या बद्दल अतीव प्रेम आहे आणि त्यांना एकदा कधीतरी त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि ते नतमस्तक होण्यासाठी ते मातोश्रीवर आले होते. त्याच्यामुळे ते काही प्रचारात कुठले आलेले नाही आहेत किंवा त्यांनी कुठला शिवसेनेचा प्रचार केलेला नाही. परब सर, काँग्रेसने जो आता मुख्यतः तुमच्यावरती आरोप केला आहे, तुमच्या आणि बीजेपीवरती, की आत्ताचा जो पालिका आहे तो गोलमाल पार्ट 3 आहे. पहिला झाला विधानसभेचा, दुसरा झाला कल्याण डोंबिवलीचा आणि आता तिसरा हा आता होत आहे. जर तुम्हाला बहुमत नाही पडलं तर पुन्हा एकदा तुम्ही पत्रकार परिषद घेऊन असं म्हणणार की मराठी माणसाच्या भल्यासाठी आणि मुंबईकरांसाठी आम्ही युती करत आहोत असं म्हणणार. काँग्रेसचं तर मनधैर्य तुटलेलं आहे. म्हणजे काँग्रेस आहे की नाही या लढाईत हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
आणि युती करण्याचा प्रश्नच येत नाही. स्वबळावरच शिवसेना महापौर बसवणार नाही, आहे. पण स्वबळावर नाही आली तर तुम्ही युती नाही शेवटी आली मदत असं आपण भाजपचीच का घेणार म्हणताय? ना. आम्ही म्हणतोय ना की स्वबळावर येणार म्हणून. 2014 साली हेच सांगितलं की आम्ही स्वबळावर येणार. स्वबळावर नाही आली, भाजपला स्पष्ट काँग्रेस बहुमत नाही भाजप मिळालं. नाही आली. भाजप नाही आली, शिवसेनेने मदत दिली. जर 2017 साली आता BMC मध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर शिवसेना भाजपाची मदत घेणार का? शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळेल असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळे जर तरच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रश्नच परब येत साहेब, तुम्ही एक खूप महत्त्वाचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये दिलंय, ते म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं आहे त्यांना तुम्ही घरपट्टी माफ करणार आहात. मुळतः ही कधीपासून लागू असेल? म्हणजे आता सरसकट जितकी घरं मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटाच्या आतली आहेत त्या सर्वांसाठी साधारण हे लागू 16 असेल? लाख घरं आज ही 500 फुटाच्या आतली आहेत. या सर्वांसाठी असेल. म्हणजे ती नवीन असो किंवा जुनं असो प्रत्येकासाठी हे लागू 500 असेल? फुटाच्या खाली आज महानगरपालिकेचा जो आम्ही जो रिपोर्ट घेतला, आज 16 लाख घरं ही 500 फुटाच्या आतमध्ये आहेत. या सगळ्यांना ही सवलत लागू होईल. सर्व गोरगरिबांसाठी म्हणून ही एक महत्त्वाची घोषणा जी आहे ती शिवसेनेची असेल आणि त्या बळावर निश्चितच शिवसेना झोपडपट्टी, SRA अशा वेगवेगळ्या भागामधले जे रहिवासी आहे त्यांची मतं आपल्याकडे आकर्षित घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळते. अनिल परबजी, आज तुम्ही न्यूजरूममध्ये आलात, मनमोकळ्या उत्तरं हे मुख्यतः आमच्या प्रश्नांना दिलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. शिवसेना आत्ता तरी दावा करते की आम्ही स्वबळावर मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत येऊ आणि त्यामुळे भाजपचा पाठिंबा घेण्याची गरज नाही. मात्र 23 तारखेला निकाल समोर येईल. पुढच्या 2-3 दिवसातच कोण कोणाबरोबर जाणार की नाही जाणार याचंही चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल. त्यानंतर निश्चितपणे शिवसेनेच्या नेत्यांना आपण पुन्हा एकदा विचारू की जी दावे केले जात होते ते कितपत खरे होते. अनिल परब, तुम्हाला पुन्हा एकदा बोलू, तुम्हाला पुन्हा एकदा विचारू की अखेरीत जर तुम्ही युतीत गेलात तर मग कशासाठी गेलात? स्वबळावर मिळालं तर निश्चितच तुमचं अभिनंदन करण्यासाठी बोलूयात. त्यामुळे सध्या तरी इथेच थांबूयात. बघत रहा जय महाराष्ट्र.